वडवयकर आणि हांव ल्हानपणापासूनच संगीत शिकता. म्हाज्या ल्हानपणांत हांवें संगीत म्हाज्या गांवांत घेतलें, म्हाज्या गुरूं कडेन घेतलें. तशेंच म्हाजें फुडेल जें शिक्षण संगिताचें आसलेलें तें हांवें गोवा कॉलेज ऑफ म्युझीक पणजी आल्तीन हांगा बी म्युझीक डिग्री संपादन केली. ताच्या नंतर म्हाजो संगिताचो प्रवास हो चालूच आसा. तर आतां आमी पळयात ताल. ताल म्हणजे कितें? ताल म्हणजे संगीत, गायन, वादन हेंचें मापन करपाचें एक ती क्रिया आसा. म्हणजे जेन्ना गाणें आमी करता पळय तेन्ना तितून ताल घातलो गेलो जाता आनी त्या तालाचेर तें गाणें केलें जाता. आतां गाणें जर म्हणटलो जाल्यार तालाची खूब गरज आसा आनी ताल हो सर्वात म्हत्वाचो संगितांतलो भाग आसा आनी ताला शिवाय ह्या जिवनांत संवसारांत कसलीच गोश्ट ना. म्हणून तालाक पयलें म्हत्व दिलेलें आसा. संगितांत तालाचें खूब म्हत्व आसा. तेन्ना प्रत्येक कितलो जर आवाज बरो आसलो जाल्यार जायना. कारण तो सिंगर जो आसा, गाण्याचो सिंगर जो आसा तो तालान परिपूर्ण जाय आनी त्या तालाचेर, त्या रिदमाचेर तेणें तें गाणें म्हटल्यारूच तो सक्सेस जाता. आतां ताल म्हणटा पळय तें तालमापन कशें करप आतां तें तुमकां दाखयता. ताल जो आसा, आतां फॉर एग्जांपल ताल त्रिताल धरुया आमी, तेका 16 मात्राचो ताल तो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1. आतां हे जाले मात्रा, हांकां मात्रा म्हणटा. आतां त्या तालाचे जे आसा पळय ह्यो मात्रा जाल्यो. आतां आमी बोल म्हणुया. बोल कशे आसा तेजे ते आयकात. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा धा, असो हो ताल आसा. तर आतां तुमच्या समोर एक हांव रागांतली चीज म्हणटा. रागान जें गीत गायलें जाता तेका आमी चीज म्हणटा. ती चीज तुमच्या एक फॉर एग्जांपल म्हणून तुमच्या समोर हांव गावन गावपाचो प्रयत्न करता, गावन दाखयता आनी त्या ताल जो आसा पळय तो तालाचो उपयोग भितर कसो केलो जाता तो तुमकां हांव दाखयता. ओके. फॉर एग्जांपल आतां जी तुमच्या समोर चीज करता त्या रागाचें नांव आसा राग भूप. मुरली अधर धर श्याम सुंदर, मुरली अधर धर श्याम सुंदर, सुख मंदिर यदु वंश दिवाकर, मुरली अधर धर श्याम सुंदर, मुरली अधर धर श्याम सुंदर. धा तीन तीन ता त्रक दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तीन तीन ता त्रक दिन दिन दा, धा दिन दिन धा, धा दिन दिन दा, मुरली अधर धर श्याम सुंदर, सुख मंदिर यदु वंश दिवाकर, मुरली अधर धर श्याम सुंदर, मुरली
अधर धर मुरली अधर धर मुरली अधर धर श्याम सुंदर. तर अशा प्रकारे या गीतांत तालाचो उपयोग केलो गेलो जाता आणि हेकाच ताल क्रिया म्हणजे कालमापन अशें पद्दत ही पद्दत जी आसा पळय हेका कालमापन अशी पद्दत म्हणटा. म्हणजे त्या गाण्याचो रस केन्ना वाडटा जेन्ना ताल भितर इनवॉल्व जाता, ताल भितर मिश्रीत जाता पळय तेन्ना त्या गाण्याक आनीक बरो खुलासो येता, बरो रंग येता. कारण ताला शिवाय ह्या संवसारांत कांयच ना. ताला शिवाय कसलीच गोश्ट कंप्लीट अशी ना. म्हणून ताल गाण्या शिवाय गाणें जें आसा पळय हें ताला शिवाय सामकें अपुरें आसा. म्हणून ताल हो सर्वात म्हत्वाचो आसा. प्रत्येक गायक कलाकारान ताल पयलो समजून घेवपा जाय. तेका आमी रिदम म्हणटा पळय तो रिदम जो आसा पळय तो रिदम आमी पयलो समजून घेवपाक जाय. हेका म्हणटा ताल कालमापन क्रिया.